गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो येस, आज मी तुम्हाला तयार झालेली दिसत असेल. आय मीन आय डी वगैरे घातला आहे. खूप वर्षांनी आज आय डी घातला आहे, VCT कॉलेज ऑफ लॉ. तर येस, आज आहे माझी एक्झाम. जसं की मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये बोलली होती, माझी एक्झाम स्टार्ट होणार आहे. सो फायनली माझी एक्झाम स्टार्ट झाली आहे आणि फर्स्ट पेपरसुद्धा झाला. आज आहे सेकंड पेपर. नाव इट्स 10:30 आणि माझा पेपर आहे 11चा. तर येस, मी आता निघते आहे. फायनली मी रेडी झाले आणि मी निघते आणि माझ्यासोबत आहे मम्मी चालली आहे एंगेजमेंटला. कोणाच्या तर अनुश्रीचं तुम्ही केळवण बघितलंच असेल. मी ब्लॉग पोस्ट केला होता, बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा. सो तिचं केळवण केलं तर तिचं लग्न आहे. तर आज तिचा साखरपुडा आहे सकाळी आणि संध्याकाळी तिची हळद आहे आणि लगेच दुसऱ्या दिवशी तिचं लग्न आहे. सो मी तर साखरपुड्याला नाही जाणार आहे, बट मम्मी चालली आहे. मम्मी ऑलरेडी आधी जाणार आहे आणि मी आणि पप्पा नंतर संध्याकाळी जाणार आहोत हळदीला, कारण पप्पासुद्धा ऑफिसला गेलेत. पप्पा येतील संध्याकाळी. तर मी पण पेपरला चालली, असं मला नाही जाता येणार. तर मी पण संध्याकाळी जाणार आहे पप्पांसोबत हळदीला. आणि आता चला, ऑलरेडी लेट झालं आहे कॉलेजला जायला, नाही तर अजून लेट होईल. तर मी आता निघते आहे. मम्मीला अर्धा रस्ता सोडायचा आहे, कारण मम्मी तिच्या फ्रेंडसोबत जाणार आहे. सो तिला तिथे सोडायचं आहे आणि मी नंतर पुढे जाणार आहे. तर चला, आता आपण निघूया. सो हे समोर दिसतंय ते आहे माझं कॉलेज, लॉचं कॉलेज. 2 hours later. चलो घर पे जाते हैं. हॅलो एव्हरीवन, येस फायनली बॅक टू होम. आता वाजले 1:30 आणि पेपरचं टायमिंग होतं 11 ते 1. सो 1 वाजता पेपर सुटला आणि येईपर्यंत टाईम झाला, कारण थोडीशी मार्केटमध्ये गेले होते, कामं होती, तर ती करत आले तर 1:30 वाजला. आणि आज क्लायमेट असं मस्त छान आहे. असं जास्त ऊन पण नाही आहे आणि असं पावसाचं वातावरण आहे. आणि असंच क्लायमेट मला जास्त करून आवडतं. मळवट समथिंग काहीतरी असं बोलतात, तसंच क्लायमेट आहे. मस्त वाटत होतं. मी तर एक पेपर सुटल्यावर एकटीच कॉलेजच्या बाहेर 3-4 राऊंड मारत होते. मज्जा येत होती राऊंड मारायला. सो येस, झाला पेपर. छान गेला पेपर. ॲक्च्युली खूप वर्षानंतर ऑफलाईन एक्झाम्स आहेत, सो थोडंसं हार्ड जाते. हार्ड मीन्स लिहायला थोडंसं प्रॉब्लेम होते. आय मीन असं फास्ट लिहिता येत नाही आहे, स्लो लिहायला लागतं आहे, कारण हात दुखतो लिहून. कारण ऑब्व्हियसली 2-3 वर्ष आम्ही एक्झाम दिली नव्हती. तर एक्झाम दिली नव्हती मीन्स ऑफलाईन एक्झाम दिली नव्हती, ऑनलाईनच एक्झाम चालू होती. तर मग ती सवय तुटली होती. बट येस, ऑफलाईन एक्झामच चांगली वाटते ऑनलाईन एक्झामपेक्षा, कारण सगळे एकत्र असतात आणि सगळे एकसाथ पेपर देत असतात. सो छान वाटतं ऑफलाईन एक्झाम द्यायला. तर येस, 2 पेपर तर झाले. टोटल 4 पेपर्स आहेत. पहिला पण छान गेला, हा पण छान गेला. आय होप पुढचे पण 2 पेपर चांगले जातील. सो येस, आता मी आले घरी आणि आता मी करते आराम, कारण सकाळी लवकर उठले होते. तर आता जरासं झोपते, कारण संध्याकाळी परत जायचं आहे हळदीला, जसं की मी मगाशी बोलली. सो चला, आता मी आराम करते. आपण डायरेक्ट संध्याकाळी भेटू. मुक्याने बोलले गीत ते झाले, स्वप्न साकारले पहाटे पाहिले, नावना त्याला काय नवे, वेगळे मांडले सोहळे तुझसाठी. हो हो, मिळावे तुझे तुला आसही ओठी, कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी, जुळून येती रेशीम गाठी, कापुल्या रेशीम गाठी, जुळून येती रेशीम गाठी, कापुल्या रेशीम गाठी. मुक्याने बोलले
मांडले डाव सोनेरी सुखाचे कुणी मांडले हो हो उन्हाचे चांदणे उंबऱ्यात सांडले हो डाव सोनेरी सुखाचे कुणी मांडले खेळ हा कालचा आज कोण चुकले हरवले कवडसे मिळून ते शोधले एकमेकांना काय हवे जे हवे सगळेच आणले तुझ्यासाठी हो कळावे तुझे तुला मी तुझ्यासाठी कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी येस फायनली रेडी जून येते रे आणि आम्ही आत्ता निघतोय कारण पप्पा आले 7:15 7:30ला बट ते आल्यावर थोडासा आराम केला आणि आता आम्ही निघतोय. आता मी तर तयार झाली आहे, पप्पा तयार होत आहे, सो आम्ही आता निघू थोड्याच वेळात. तर चला, तुम्ही हळदीचा एक पाठ असणार स्टे ट्यून. दास तेरे पास पास में रहूंगा जिंदगी भर मैं तू दास तेरे पास पास में रहूंगा जिंदगी भर सारे संसार का प्यार मैंने तो सो फायनली आफ्टर हाफ ॲन आवर आम्ही पोचलोय. गाड्या किती आल्यात. सो फायनली आम्ही आता पोचल्या अर्ध्या तासानंतर. So, चला मम्मीला भेटूया. सकाळपासून मम्मीला भेटले नाही, सो लेट्स गो. सो मम्मीचं आगमन झालेलं आहे.